आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ सुरुवात ही ना गोडापासूनच होते आणि गोडाचं नाव म्हटल्यावर सगळ्यात पहिले आठवतं ते म्हणजे रव्याचा शिरा. तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी ना मी 3 वाटी पाणी घेतलं आहे व त्याच्यात आहे ना 1 वाटी साखर टाकली व ते साखर विरघळेस्तोवर त्याला गरम करून घेतलं. जोपर्यंत साखर विरघळत नाही ना तोवर ते मिक्स करत राहायचं. त्याच्यानंतर साखर विरघळून झाली ना गॅस बंद करून द्यायचा. त्याच्यानंतर जे ड्रायफ्रूट्स असतात ना मी ते एक चम्मच तुपामध्ये ना ते थोडंसं 1 मिनटं परतवून घेतलं, ते काढून घेतलं. त्याच्यानंतर त्यात आहे ना 3 चम्मच तूप टाकलं आणि एक वाटी रवा घेतला व तो टाकून आहे ना छान लाल होईस्तोवर फ्राय करून घेतलं. मिक्स करायचं व त्याला ना भाजून घ्यायचं. जोवर तो छान लाल होत नाही, खरपूस भाजत नाही तोवर. छान प्रकारे फ्राय करून घ्यायचा. त्याच्यासाठी आपण 1 वाटी रवा घेतला ना त्याच्यात मी 3 वाटी पाणी टाकणार आहे व 1 वाटी साखर टाकणार आहे. तर असं आहे आपलं मेजरमेंट. तर बघू शकता हा रवा छान भाजून झाला आहे. त्याच्यानंतर आहे ना मी 1 चम्मच परत थोडंसं तूप टाकलं, कारण मला तुपाचा शिरा जास्त आवडतो. त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला पूर्ण दुधाचं करायचं असेल तुम्ही पूर्ण दूध पण टाकू शकता. तर मी थोडं 1च कप दूध टाकलं. त्याच्यानंतर पाणी टाकून मिक्स करत राहिली. त्याच्यानंतर परत पाणी पूर्ण टाकून दिलं मी व ते मिक्स केलं. त्याच्यानंतर जे ड्रायफ्रूट्स होते ना, जे आपण थोडेसे तुपामध्ये भाजले होते ते टाकून द्यायचं व मिक्स करून द्यायचं व छान शिरा जोपर्यंत कोरडा होत नाही तोपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं. शिरा हा कोरडा झाला होता, गॅस बंद करून द्यायचा. खूप इझी रेसिपी असते व सगळ्यांना खूप आवडते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.